सर्वात मोठी बातमी, पीक विमा आणि अतिवृष्टीसाठी जवळपास 31,728 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये आले आहेत। तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी बँकांना व अधिकाऱ्यांना तात्काळ पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश कृषी विभागाने बँकांना या ठिकाणी दिले असल्यामुळे आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मागील आठवड्यामध्ये केवळ 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते, पण आता उर्वरित 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासूनच 6 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये आता पैशांचे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये आले आहे। शेतकरी मित्रांनो, सरसकट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता ई-केवायसी करण्याची देखील जी काही अट होती ती देखील सरकारने या ठिकाणी शिथिल केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याची देखील काहीच आवश्यकता नाही। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो त्याच बँकेच्या खात्यावरती आज सकाळपासूनच पैशांचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाल्यानंतर आता आज 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारने आदेश या ठिकाणी दिले आहेत। तर आता आज कोणकोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा आणि या ठिकाणी नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे। जर कदाचित 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही तर त्याकरिता कोणते काम करावे जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक पाहत चला। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच असेल की मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीसाठी जवळपास 31,700 कोटींचे या ठिकाणी पॅकेज मंजूर केलं होतं आणि तेच पॅकेज आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झाली आहे। शेतकरी मित्रांनो, तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी विलंब होत होता, मात्र आता सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत। ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना सरकारने तातडीच्या सूचना दिल्या असून आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यामध्ये यावे असे आदेश आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे की राज्यातील एकही शेतकरी आता मदतीपासून वंचित राहणार नाही। म्हणजेच की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची देखील या ठिकाणी गरज नाही, मात्र ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की ही जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि
नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो त्याच बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आज कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यामध्ये येत आहेत आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पैसे वाटप होणाऱ्या 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आज या ठिकाणी आता 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा झाल्यानंतर आता उर्वरित 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी सरकारने 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या 3 ते 4 तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। तर आता कोणते 10 जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूयात, लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा अमरावती आहे। जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातून असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 26,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 37,000 रुपये अशा पद्धतीने हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। आता अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये नंदगाव, चांदूर बाजार, वरोड, धामणगाव रेल्वे, तिवासा, चिखलदरा, अचलपूर, दर्यापूर, खंडेश्वर आणि अमरावती या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली पाहिजे असे आदेश या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी मित्रांनो, आता आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती, उद्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने दिवाळीपूर्वी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता अहिल्यानगर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की अखेरकार आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना देखील तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत, अकोला, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, पाथर्डी, नगर, जामखेड, कोपरगाव, चांदगड या तालुक्यांचा या ठिकाणी समावेश पाहायला मिळत आहे। म्हणजेच की अहिल्यानगर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, बार्शी आणि परंडा या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी कन्नड, सुयगाव, सिल्लोड, खुलताबाद, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर देखील जिल्हा पाहायला मिळत आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड, करवीर, कागल, गगनबावडा, त्यानंतर पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शववाडी, शिरोळ आणि हातकणंगले या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैशांचे वितरण सुरू झाले आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एटापल्ली, कोरशी, गडचिरोली, चामोर्शी, त्यानंतर देसाईगंज, भामरायगड, त्यानंतर मूलचेरा आणि सिरोंचा या देखील तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर चंद्रपूर असेल। आता चंद्रपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी हे गोड होणार आहे। आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये
चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, सावली, त्यानंतर राजुरा, कोरपणा, जिवती आणि बल्लारपूर या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली आहे। डीबीटच्या माध्यमातून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर जळगाव देखील जिल्हा या ठिकाणी पात्र पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये पारोळा, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, त्यानंतर मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, त्यानंतर या ठिकाणी भुसावळ, यावल आणि रावेर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर जालना देखील जिल्हा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये अंबड, भोकरदन, बदनापूर, परतूर, मंठा आणि जाफराबाद या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता दिवाळी पूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचे वितरण सुरू झाले असून दिवाळीपर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर कदाचित दिवाळीपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झाले नाहीत तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आता येत्या 2 ते 3 तासांमध्ये येणार आहे। तो जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। शेतकरी मित्रांनो, तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नव्हते, मात्र अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुन्हा रकमेचे वितरण सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।